नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फ्लावर बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लावर आणलेला आहे आणि फ्लावर एकदम गावरान आहे, कारण घट्ट गड्डा नाही आहे. असा फ्लावर घ्यायचा आहे आपल्याला, नाही तर घट्ट याच्यात खूप सारी आळी असते. आता हे आपण तुकडे करून घेणार आहोत, मागचा भाग काढून. असा मस्त आपल्याला झणझणीत फ्लावर बनवायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी बुडे काढून घेतलेले आहेत आणि तुकडे तुकडे करून घेणार आहे. अशा प्रकारे मोठे तुकडे ठेवायचे आहे, कारण तो लवकर गाळ होतो. आणि विशेष म्हणजे आपल्याला गरम पाण्यात उकडून घ्यायचा आहे 2-3 मिनिटे. आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि अर्ध लिंबू पिळून घेऊया, जेणेकरून आपला फ्लावर माती खाली राहील आणि चकचकीत होईल. किडे असतील तर मरून जातील लिंबू, मीठ आणि गरम पाण्याने. स्वच्छच होता फ्लावर, तरी पण मी अशा प्रकारे केलेला आहे. आता आपण पाणी गाळून घेऊया. अशा प्रकारे आपण पाणी गाळून घेतलेलं आहे. आता इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 कांदे कापून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो आणि आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. लगेचच आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचा आहे. अर्धी वाटी तेल टाकून घेऊया. थोडीशी मोहरी टाकून दिलेली आहे. लगेचच आपण कांदा टाकून देऊया. कांदा चांगला बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कांदा परतून झालेला आहे. आता लगेच टोमॅटो टाकून देऊया. ते पण आपल्याला 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. हळद टाकून देऊया. लाल तिखट पण टाकून देऊया. आलं लसूण ठेचून घेतलेला तो पण टाकून दिलेला आहे. आता मसाला टाकून देऊया. घरचा मसाला आहे आणि लाल तिखट. आता चांगलं आपण परतून घेऊया तेलामध्ये. मस्त परतून झालेला आहे. आता लगेचच आपण फ्लावर टाकून देऊया. लिंबू आणि आलं लसूणच्या ठेच्यामुळे खूप छान लागतो फ्लावर. आता चांगलं परतून तर झालेलं आहे. आता डाळ टाकून देऊया. मुगाची डाळ आहे, हरभऱ्याचीही डाळ टाकू शकता, पण इथे मी मुगाची डाळ वापरलेली आहे. आणि जास्त वेळ लागत नाही फ्लावर शिजायला, कारण आपण अगोदरच गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे. आता पाणी टाकून देऊया. आणि थोडंसं मीठ टाकून देऊया. तर सर्व हलवून झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया. बघूया आपला फ्लावर झाला की नाही. वाव, मस्त वाफ येते आणि फ्लावर पण छान झालेला आहे आपला. बघा किती मस्त फ्लावर झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बनवून पहा. पुन्हा झाकण ठेवून देऊया.
सर्व करूया. बघा अशा प्रकारे आपला फ्लावर तयार झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब